श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मुखातून छत्तीसगडमधील कवर्ध येथे पंडित प्रदीप मिश्रा गुरुजींच्या मुखातून सुरू झालेली 5 दिवसीय शिवमहापुराण कथा आज म्हणजेच 6 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. मार्गशीर्ष महिन्यात सुरू झालेली ही पवित्र कथा तुम्ही 6 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत आस्था चॅनलवर आणि यूट्यूबवर पाहू शकता, ऐकू शकता. आजच्या पहिल्या दिवसाच्या कथेत गुरुजींनी एकूण 9 उपाय आणि अत्यंत उपयोगी माहिती दिली आहे. त्यात विशेषतः अवधूतेश्वर महादेवाशी संबंधित एक उपाय आहे, जो तुम्ही उद्या म्हणजेच 7 नोव्हेंबरपासून सुरू करू शकता. या लघु व्हिडिओमधून तुम्हाला आजच्या संपूर्ण कथेमधील सर्व महत्त्वाचे मुद्दे समजतील, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. पहिली विशेष माहिती. गुरुजी म्हणाले, मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे आणि 9 नोव्हेंबरचा दिवस अत्यंत पवित्र आहे, कारण त्या दिवशी आर्द्रा नक्षत्र आहे. शिवमहापुराणात लिहिलं आहे की आर्द्रा नक्षत्रातच ब्रह्मदेव आणि विष्णुदेवांनी प्रथमच शिवलिंगाचं दर्शन केलं होतं. त्या दिवशी म्हणजे आर्द्रा नक्षत्रात जर एखादा भक्त ब्रह्ममुहूर्तापासून प्रदोष काळापर्यंत भोलेनाथाच्या शिवलिंगाचं दर्शन घेतो, तर त्याच्या आयुष्यात केलेला सर्व व्रत आणि त्याला आपल्या सर्व कर्माचे पूर्ण फळ प्राप्त होते. उपवास, पूजा, भक्तीमध्ये झालेल्या चुका, त्रुटी, अपूर्णता सर्व मिटतात. गुरुजींनी सर्वांना विनंती केली, तुम्ही कोणत्याही देवतेचे उपासक असाल, पण 9 नोव्हेंबर आर्द्रा नक्षत्राच्या दिवशी एकदा तरी भोलेनाथाच्या शिवलिंगाचं दर्शन अवश्य करा. दुसरी विशेष माहिती. तुम्हाला मानव देह लाभला आहे, तर 3 गोष्टींपासून नेहमी दूर राहा: कर्ज, क्लेश आणि कलंक. तिसरी विशेष माहिती. गुरुजी म्हणाले, महिन्यात 2 एकादशी येतात, तसेच 2 प्रदोषही येतात. हा प्रदोषकाल महत्त्वाचा का आहे? कारण हाच तो दिवस असतो ज्या दिवशी शंकर भगवान नंदी आणि संपूर्ण कुटुंबासह बसून प्रसाद ग्रहण करतात. चौथी विशेष माहिती. सावित्री साहूजींनी पत्रांद्वारे सांगितलं, मे 2025मध्ये माझी तब्येत खराब झाली होती. गळ्यात फोड झाले. डॉक्टरांनी तपासून सांगितलं की कॅन्सर आहे. मी औषध घेतलं आणि मंदिरात रोज जाऊ लागले. 3 महिन्यात माझं आजारपण पूर्ण बरे झालं. त्याचा आभार मानण्यासाठी मी कथा पंडालात आले आहे. 5वी विशेष माहिती. गुरुजी म्हणाले, शंकर भगवानावर अर्पण केलेलं जल प्या, परंतु जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांची औषधीही चालू ठेवा. डॉक्टराकडे न जाणं म्हणजे मूर्खपणा आहे. 6वी विशेष माहिती. अश्विनीजींनी पत्रात लिहिलं, मला 10 वर्षे संतती सुख नव्हतं. सर्वत्र उपचार केले, पण काही फायदा झाला नाही. नंतर मला तुमची कथा ऐकण्याचा सल्ला मिळाला. मी रोज आसन लावून कथा ऐकायला लागली. पशुपती व्रत केलं. पांढऱ्या आकड्यांच्या मुळाचा उपयोग केला. 3 वेळा व्रत केला आणि कथा ऐकली. कथास्थळाच्या मातीचा थोडा अंश घेतला आणि घरी आले. काही दिवसांनी डॉक्टरांनी तपासून सांगितलं, मी गर्भवती आहे. 10 वर्षानंतर पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. 7वी विशेष माहिती. मोनिकाजी म्हणाल्या, माझ्या सासऱ्यांची तब्येत खूपच बिघडली होती. डॉक्टरांनी सांगितलं की लिव्हर पूर्णपणे डॅमेज झालं आहे. कोणीतरी सांगितलं की शिवावर अर्पण केलेलं जल आणि बेलपत्राचं आचमन करा. आम्ही 7 दिवस सलग शिवावर चढलेलं बेलपत्र आणि जल त्यांना दिलं. डॉक्टरांनी पुन्हा तपासलं आणि सांगितलं की लिव्हर पुन्हा कार्य करू लागलं आहे. आता ते पूर्णपणे बरे झाले आहेत. 8वी विशेष माहिती. गुरुजी म्हणाले, जर तुम्ही अवधूतेश्वर महादेवाचं नाव घेत शिवावर चढलेलं बेलपत्र आचमन करता, तर पोटाशी संबंधित समस्या जसे कब्ज, ॲसिडिटी वगैरे दूर होतात. बेलपत्रात फायबर भरपूर असते, त्यामुळे ते आरोग्यास हितकारक आहे. जर बेलपत्र थेट खाल्ल्यावर तोंडाला जळजळ होत असेल, तर ते सुकवून त्यांची गोळी बनवून पाण्याबरोबर घ्या. पण तरीही अडचण वाटली तर आपल्या विवेक बुद्धीने निर्णय घ्या. 9वी विशेष माहिती. गुरुजी म्हणाले, ज्यांचा देह बेलपत्राच्या झाडाखाली जातो किंवा ज्यांच्या शरीरात बेलपत्राचा जरी छोटासा भाग असतो,
त्या व्यक्तीला नरक प्राप्ती होत नाही. ही अतिशय पवित्र गोष्ट आहे. 10वी आणि अंतिम विशेष माहिती. गुरुजींनी पुढील शिवमहापुराण कथेबाबत सांगितलं. 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2025 दरम्यान देवघर झारखंड येथे पुढील कथा होईल. आता पाहूया विशेष उपाय. हा उपाय तुम्ही कुठल्याही शुक्रवारी किंवा सोमवारपासून सुरू करू शकता. आता 7 नोव्हेंबर शुक्रवार आहे, त्यामुळे तुम्ही या दिवशीच सुरू करू शकता. एका वाटीत थोडंसं मध घ्या. एक थेंब जरी घेतला तरी पुरेसं आहे. त्या मधात एक लाल फूल ठेवा आणि ते माता लक्ष्मीच्या फोटो किंवा मूर्तीसमोर ठेवा. दुसऱ्या दिवशी त्या मधाचं आणि फुलाचं विसर्जन करा. असं तुम्ही सलग 5 किंवा 7 सोमवार किंवा शुक्रवार करू शकता. हा उपाय केल्याने घरात धन आणि समृद्धीची कमतरता राहत नाही. माता लक्ष्मी आणि भोलेनाथ यांचा दोघांचा आशीर्वाद लाभतो आणि जीवनात उन्नती येते. फक्त एवढंच लक्षात ठेवा, कटोरीचं विसर्जन करू नका, ते पुन्हा वापरू शकता. जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा हर हर महादेव जरूर लिहा.